आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज बैठक बोलवण्यात आली होती, सर्व तुम्ही शिष्टमंडळांनी नेत्यांची एकत्र आली, बैठक सुद्धा घेतली। ही बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, उद्या पुन्हा एकदा बैठक बोलवणार? बैठकीमध्ये मतदार यादी हाच प्रमुख आहे की जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये रिपेअरिंग होत नाही, जो आक्षेप आम्ही नोंदवले त्याच्यावरती निवडणूक आयोग भाष्य करत नाही, तोपर्यंत निवडणुका घेता कशा? म्हणजे कुठल्या मुद्द्यावर तुमच्या निवडणूक आहेत? मतदार याद्यांमध्ये 20-20 हजार नावं आम्ही टाकली आहेत आणि त्यांनी मतदान केलं आहे असं जेव्हा सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो तेव्हा आम्हाला बाजूला ठेवा, आम्हाला बाजूला ठेवा। सत्य तर त्यांनीच कथन केलं ना, मग त्या सत्य कथनावर तरी विश्वास ठेवा। सरकारकडून नेहमी म्हटलं जातं की मताची चोरी झालेली नाहीये, योग्य मतदान झालं। विलास भुमरे काय म्हणतायत? त्यांची नार्को टेस्ट घ्या। तुम्ही आक्षेप सुद्धा घेतला आणि यापूर्वी तुम्ही पत्र सुद्धा लिहिलं होतं, कारवाईची मागणी सुद्धा होण्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की या चोऱ्या होत आहेत। लोकसभेच्या निवडणुकांनंतर आपण हरणार आहोत हे जेव्हा सरकारी पक्षाला कळलं तेव्हा जे काही विविध प्लॅनिंग करून ह्या निवडणुका जिंकायच्या कशा ह्याच्यातले एक मेन प्लॅनिंग होती वोट चोरी। सर, एक मुद्दा असा आहे, दोन्ही ठाकरे बंधू आले एकत्र, तो मुद्दा आहेच, मात्र तुम्ही सर्व पक्ष एकत्र होते आज, तर निवडणूक आयोगाला वाटतं का जो तुम्ही मुद्दा घेऊन चालले? तसं नाही हो, तुम्हाला अभिप्रेत असलेली लोकशाही, या देशाला अभिप्रेत असलेली लोकशाही, सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही, महाराष्ट्राला अभिप्रेत असलेली लोकशाही वाचवायची आहे। त्याच्यासाठी कोण बरोबर येतं ते महत्वाचं नाही, या संविधानावर जो प्रेम करतो, या देशातल्या लोकशाहीवर जो प्रेम करतो ते सगळेजण एकत्र येणार। आणि ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होऊ घातल्यात, या निवडणुकीच्या पूर्वीच तुम्ही सर्व एकत्र आलेला, जो विधानसभेमध्ये जो घोळ झाला तो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होऊ नये हीच तुमची मागणी आहे। हो, देशातली लोकशाही धोक्यात आहे, ती वाचवणं गरजेचं आहे। निवडणुका होतील, जातील, जिंकतील, हरतील, ती बाजूला आहे, लोकशाहीच राहिली नाही तर राहील काय? आज झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये व्हीव्हीपॅटचा मुद्दा सुद्धा काढण्यात आला होता की ते घेऊन या, कारण वेळ आहे अजून निवडणुकीला। असं आहे की निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग हे महाराष्ट्र निवडणूक आयोगाला टाकतं, महाराष्ट्र निवडणूक आयोग हे मुख्य निवडणूक आयोगावर टाकतं। हा फुटबॉल चालू आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग पासून मंत्रालयात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, हा खेळ चालू आहे लोकशाहीचा। सर, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही सुद्धा मंत्री राहिलेला आहात, तुम्ही सुद्धा राज्याला नेतृत्व केलेलं आहे राज्याचं, मात्र आता कशा पद्धतीनं पाहतात? कारण ज्या प्रकारे मतांची चोरी असेल, मुळामध्ये तुम्ही आता एक डायरीज घेऊन आलेला होता, बुकलेटच आणलं होतं ज्याच्यामध्ये डबल नावं आहेत, डबल यादी आहेत, दाखवली ना, हे घ्या ती यादी, तुम्ही दाखवा तुमच्या टीव्हीवर, ही घ्या यादी, कुर्ल्यामधली डबल नावं, ठीक आहे? काय चालू आहे? मुख्यमंत्री म्हणत आहेत की योग्य मतदान होत आहे, मतदानाची चोरी अजिबात नाही झाली। मुख्यमंत्र्यांकडून असं वक्तव्य होणं आणि तुम्ही सर्व विरोधी शिष्टमंडळ एकत्र येणं, त्यामुळे अजूनही आम्ही सगळे एवढे सगळे, म्हणजे मी वेडा आहे, मी मान्य करतो मी वेडा आहे। त्या निवडणूक आयोगाकडे गेलेले सगळे नेते काही वेडे आहेत काय? मानसिक संतुलन ढळलंय का त्यांचं? सर, काय अपील कराल तुम्ही? अपील काय, लोकांनी डोळे उघडावेत आता, लोकशाही जिवंतच राहणार नाही या देशामध्ये। जी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधान दिलं, ते संविधान गिळंकृत करून टाकतील। तर हे होते जितेंद्र आव्हाड आणि आपण त्यांच्याशी आता नुकताच बातचीत केलेली आहे। ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर आज निवडणूक आयुक्त, निवडणूक आयोगांची आज बैठक जी ती पार पडली, ज्यामध्ये आपण पाहायला गेलं तर सर्व विरोधी पक्ष नेते मंडळी असतील, उपनेते असतील, या दोन्ही शिष्टमंडळाची आज बैठक झाली आणि पुन्हा एकदा उद्या बैठक होणार आहे। त्यामुळे उद्या बैठकीअंती नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अविश कोरीसह वैभव पाटील, मुंबई।